महाराज की जय। आद्य गुरु शंकराचार्य भगवान की जय। सब संतन की जय। श्री कृष्णार्पणमस्तु। श्री गुरुचरण विंदार्पणमस्तु। रामकृष्ण हरी आबा। रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. येतो का आवाज आता? हो येतोय. विचार सागर. विचार सागर ग्रंथामध्ये तरंग दुसरा आणि दुसऱ्या तरंगामध्ये आपला विषय सुरू होता की सिद्धांत मताने विषयाची सिद्धी. सिद्धांत मताने विषयाची सिद्धी त्या ठिकाणी करत असताना पूर्व पक्षाने जीव आणि ब्रह्म या दोन्हीमध्ये एकता घडणे शक्य नाही म्हणून त्यांनी काहीतरी युक्तिवाद केला होता. त्यामध्ये जीवाचे धर्म आणि ब्रह्मावर आरोपित धर्म असा त्यामध्ये विचार केल्याच्या नंतर आपल्याला पाहिल्याच्या नंतर लक्षात आलं की जीवाच्या ठिकाणी क्लेश आहेत आणि ब्रह्म क्लेश मुक्त आहे. जीवाचे धर्म पाहत असताना जीव अनंत आहे, भेदयुक्त आहे आणि ब्रह्म मात्र भेदरहित आहेत आणि एक आहे. जीवाचे धर्म पाहत असताना जीव अल्प परिमाण परिच्छिन्न 3.5 हाताचा आणि ब्रह्म व्यापक स्वरूपाचा आहे. त्याही नंतर आणखीन त्याच्यामध्ये परत असा विचार आला की सुखदुःख धर्म हे बुद्धीचे आहे, अंतःकरणाचे आहेत आणि एका अंतःकरणामध्ये असणारे सुखदुःख दुसऱ्या अंतःकरणामध्ये होत नाही, कारण ते बुद्धीचे किंवा अंतःकरणाचे आहेत. परंतु ते असणाऱ्या अंतःकरणातले सुखदुःख त्याला जाणतो कोण? बुद्धी जाणत नाही, इंद्रिय जाणत नाही, मग त्याला साक्षी जाणतो. मग एका अंतःकरणात असणाऱ्या सुखदुःखाला जाणण्याकरता एका साक्षीचा विचार केला तर अंतःकरण अनेक आले ना. अनेक अंतःकरणाच्या ठिकाणी साक्षी सुद्धा किती आले? अनेक आले. मग साक्षी कशी झाले? अनेक झाले. मग अनेकत्व असणाऱ्या साक्षीचं एकत्व नसणाऱ्या ब्रह्माशी एक ऐक्य घडेल का? घडणार नाही. त्यामुळे तुमचा ग्रंथाचा विषय काय आहे? तर जीव ब्रह्माचा ऐक्य हा ग्रंथाचा विषय आहे. मग हे ऐक्य त्या ठिकाणी शक्य आहे का? तर हे ऐक्य त्या ठिकाणी शक्य होणार नाही. म्हणून अशा प्रकारे तुमचा ग्रंथ आरंभ निष्फळ आहे असं पूर्व पक्षाने वर्णन करून सांगितलं. आता त्यामध्ये त्याचं खंडन करत असताना सिद्धांत मताने सांगितलं की आम्ही ग्रंथाचा जीव ब्रह्माचा ऐक्य हा ग्रंथाचा विषय त्या ठिकाणी काय मूळचा सिद्ध आहे. का सिद्ध आहे? त्याचं कारण असं आहे. असं झोपायचं असलं असं झोप नाही करत. तर जीव ब्रह्माचा ऐक्य एकता हा ग्रंथाचा विषय मूळचाच आपला त्या ठिकाणी काय सिद्ध आहे. ते आता सांगायला सुरुवात करतात की अंतःकरण अधिष्ठान चैतन्य आणि त्या चैतन्याचं अंतःकरणामध्ये प्रतिबिंबित चैतन्य किंवा तो आभास आहे का नाही. तर याला त्या ठिकाणी काय म्हणतात? जीव असं त्या ठिकाणी म्हणतात. आता ही जीवाची व्याख्या करत असताना 3 गोष्टी लक्षात घेतल्या. काय 3 गोष्टी लक्षात घेतल्या? एक अंतःकरण घेतलं आणि त्या अंतःकरणाचा अधिष्ठान आहे त्याला काय म्हणतो आपण? साक्षी आत्मा कुटस्थ ते चैतन्य आणि त्या असणाऱ्या चैतन्याचं साक्षीचं आत्म्याचं कुटस्थाचं आणि त्या अंतःकरणामध्ये प्रतिबिंब तो झाला आभास आहे का नाही. मग अंतःकरण अधिष्ठान चैतन्य आणि चैतन्याचं अंतःकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब या तिन्हीला काय म्हणतात त्या ठिकाणी? जीव असं त्या ठिकाणी म्हणतात. आता त्यामध्ये एक विशेषण पाहिलं आणि एक विशिष्ट त्या ठिकाणी पाहिलं. त्याच्यामध्ये विशेष काय?
तर विशेष त्या ठिकाणी अंतःकरणाचं अधिष्ठान असणारे चैतन्य साक्षी हा विशेष आहे त्या ठिकाणी. आणि विशेषण काय आहे? तर ते सहित असणारं जे अंतःकरण आहे ते झाले विशेषण. आणि विशेष्य आणि विशेषण एकत्र येऊन मग काय तयार झाला? तर विशिष्ट असणारा जीव त्या ठिकाणी तयार झाला. तसं ज्ञानोबराय म्हणतात की या कारणे मी पिता, महद ब्रह्म हे माता, आपत्य पंड सुता जगदंबरो. या कारणे मी पिता. आता ते ब्रह्म आहे का नाही शुद्ध, ते काय झालं? पिता झालं. महद ब्रह्म माता, आणि जे महद ब्रह्म माया प्रकृती वगैरे आहे का नाही ते झालं माता. आणि आपत्य पंडू सुता जगदंबरो, आणि हे जगत आहे का नाही हे सर्व जगत त्यांचं काय झालं? आपत्य म्हणजे बाळ झालं. मग असा विचार माऊली या ठिकाणी सांगतात. मग आता यामध्ये विशेष म्हणा किंवा विशेषण म्हणा, या दोन्हीपैकी कोणाचा त्याग केला? म्हणजे आपत्य असणारं जगदंबरू, आपत्य असणारं ते चालू असतं ना, ते चालूच रातभर तुला हा जाते रातभर जाऊन दे काय नसतं. मग यापैकी विशेष किंवा विशेषण या एकाचा जरी त्याग केला तर विशिष्ट असणाऱ्या जीवाची सिद्धी होईल का? तर विशिष्ट असणाऱ्या जीवाची सिद्धी अजिबातही त्या ठिकाणी होणार नाहीये. बरोबर की नाही? बर आता त्या विशिष्ट जो जीव आहे त्याचे स्वरूप सिद्ध होणार नाही. उदाहरण देताना त्याने काय सांगितलं की एखादा राजाचा सेवक आहे का नाही, आणि त्या असणाऱ्या राजाच्या सेवकाच्या ठिकाणी त्याचं राजसेवकत्व हा धर्म आहे. पण हा धर्म दिसतो का आपल्याला? एखादा मनुष्याने समजा चोरी केली, आणि चोरी केल्याच्या नंतर त्या चोराला जर पकडायचं असेल तर ते पकडायचं असतं. मग पोलीस येताना त्या ड्रेसमध्येच येतील असं नाही, ते दुसरे पण ड्रेस घालून पकडण्यासाठी तिथे येतात की नाही. मग ते जर पकडण्यासाठी तिथं येत असतात आणि त्यांच्या अंगावरती ती खाकी वर्दी नसेल, गणवेश नसेल, तर आपल्याला दिसतं का? आणि आपण म्हटलं नाही हे काही पोलीस वगैरे कोणी नाहीचे असं जर मानलंच नाही तर मग त्यांचं राजसेवकत्व नष्ट नाही व्हायचं का? हा, त्यांचं नष्ट होऊ शकतं ना. आपल्या ठिकाणी आहे का ते? आपण चोराला पकडू शकतो का? आपण चोराला बेड्या वगैरे किंवा त्याला जेलमध्ये किंवा त्याला बाकीच्या गोष्टी करू शकतो का? तितका आपल्याला अधिकार आहे का? तितका आपल्याला अधिकार नाही. हा अधिकार आहे कोणाला? तर हा जो राजसेवक त्या ठिकाणी असतो त्यालाच हा अधिकार असतो. आणि त्याचं तुम्ही राजसेवकत्व जर मांडलं नाही तर नष्ट होईल ते. बरोबर आहे का नाही? मग आता इथं काय मुद्दा उपस्थित झाला की कोणत्याही राजसेवकाच्या ठिकाणी राजसत्तांश दिसत नाही म्हणून मानला नाही तर त्याचे राजसेवकत्व नष्ट होईल, आहे का नाही? म्हणून होईल. त्याप्रमाणे सर्व व्यापक ब्रह्मचैतन्याचा जेवढा भाग अंतःकरणास अधिष्ठान रूपाने आहे, आहे का नाही? आता हे ब्रह्म कसं आहे? त्या ठिकाणी सर्व व्यापक आहे का नाही? ब्रह्म त्या ठिकाणी सर्व व्यापक आहे. आणि काय मुद्दा काल आपण उपस्थित केला होता की जसं आपण घट पाहिलं आणि तो एक समुद्र पाहिला, आणि त्या समुद्रामध्ये आता तो घट आहे. आता घट किती आहे आणि समुद्र किती आहे? समुद्र त्या ठिकाणी अथांग स्वरूपाचा आहे आणि घट किती आहे? छोटा आहे. मग आता तो घट आहे, तो घट आहे तो समुद्राच्या किती भागाला व्यापन बरं? जेवढ्या भागाला त्याने व्यापलं आहे का नाही? जेवढ्या भागाला व्यापलेला आहे तेवढ्या भागालाच तुम्ही काय म्हणाल? आता त्या ठिकाणी तेवढ्या भागालाच तुम्ही त्या ठिकाणी काय म्हणाल बरं? मुद्दा लक्षात येतो ना सगळ्यांच्या? घट आहे, त्या विशेष म्हणलं त्याला, विशेष म्हणलं, विशेष. हा, तो झाला विशेष. इथं सर्व व्यापक चैतन्य आहे का नाही हे तुमच्या काल लक्षात येत नव्हतं ना? सर्व व्यापक त्याला संकुचित म्हणता येईल. जेवढं घटात पाणी तेवढं घेतलं त्याला संकुचित, आणि समुद्र व्यापक. हा, मग त्या घटाने त्या तेवढ्याच भागाला संकुचित केलं ना? का सगळ्या समुद्राला संकुचित केलं?
नाही तेवढ्याच भागाला. तसं हे ब्रह्म चैतन्य सर्वव्यापक आहे का नाही? तुम्ही नेहमी म्हणता विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाऊ नाही उरला, आहे का नाही? मग किंवा शून्य स्थावर जंगम व्यापून राहिला सकळ, सगळ्या चाराचारामध्ये हा परमात्मा काय व्यापलेला आहे. सगळं अवघे ब्रह्मरूप, रिता नाही ठाव, सगळं ब्रह्मरूपच आहे, रिता नाही ठाव, आहे का नाही? पण मग रिता शिल्लक कुठं ठाव नाही. मग त्या असणाऱ्या सगळ्या ब्रह्माचा जर विचार करायला गेलं तर जसं आपण म्हणतो इथं पुस्तके, इथं पेन आहे, तर त्याला काहीतरी नाव येतात की नाही? तर इथं पेन आहे तर त्याला पेन उपहित चैतन्य म्हणाल. इथं उपहित काय म्हणायचं बरं त्याला? हा पेन असा म्हटला का? अहो, हा पेन असा आपली ओळख करून देतो का? आणि मग ते चैतन्याचं वर्णन करतो? नाही. ह्या पेनाच्या माध्यमातून काय केलं? ह्या पेनाच्या माध्यमातून चैतन्याची ओळख झालेली आहे आपल्याला, आहे का नाही? फक्त आता इथल्या चैतन्याला काय म्हणायचं आपल्याला? तर पेन उपय चैतन्य. पण हा आपला धर्म घालतो का त्याच्यावरती? हा पेन म्हटला का हे माझ्यामुळे चैतन्याची ओळख झाली, हा पेन असा म्हणतो का कधी? पेन असा म्हणत नाही, बरोबर आहे की नाही? पण आता चैतन्याची ओळख करण्याकरता हा पेन आणि त्याच्या उपाधीनं आलेलं चैतन्य, म्हणून त्याला म्हणतो आपण पेन उपय चैतन्य. जसं सर्वव्यापक चैतन्य आणि त्या चैतन्याला काय केलं? अंतःकरणाने संकुचित केलेलं आहे, परिच्छिन्न स्वरूपाचं केलेलं आहे. मग जेवढ्या भागाला संकुचित केलेलं आहे तेवढ्याच भागाला आपण काय म्हणतो? त्या ठिकाणी साक्षी म्हणतो, आत्मा म्हणतो, कुटस्थ म्हणतो, प्रत्येक आत्मा म्हणतो, किंवा त्याला तोंपद लक्ष असं त्या ठिकाणी म्हणतो. केवढ्या भागाला? जेवढ्या भागाला संकुचित केलंय तेवढ्याच भागाला नाव आलेलं आहे. त्याच्यापेक्षा बाह्य इतर भागाचं वर्णन केलं का? इतर भागाचं वर्णन केलेलं नाहीये. त्याप्रमाणे सर्वव्यापक ब्रह्मचैतन्याचा जेवढा भाग अंतःकरणास अधिष्ठान रूपाने आहे त्यासच कुटस्थ, साक्षी, आत्मा वगैरे नावे आहेत. व तो चैतन्य भाग जीव स्वरूपात विशेष आहे. तो चैतन्य भाग, कोणता चैतन्य भाग जीव स्वरूपामध्ये विशेष आहे? सांगा बरं आता. कोणता संकुचित चैतन्य भाग? केलेला अंतःकरणाने जेवढा संकुचित केलेला आहे ना, हा, तेवढाच भाग कुठं पडलाय? तेवढ्याच भागाचं प्रतिबिंब कुठं मानायचं आपण? अंतःकरणात अंतःकरणाच्या ठिकाणी. अंतःकरणाच्या ठिकाणी. हो, बरोबर की नाही? व तो चैतन्य भाग जीव स्वरूपात विशेष आहे का नाही? म्हणून तो विशेष झाला. एक विशेष आहे, एक विशेषण आहे, एक विशिष्ट आहे, बरोबर की नाही? मग तो विशेष आला का नाही? परंतु आता पूर्व पक्षाने शंका काय केली होती की तो आम्ही मानत नाही. कोणता? जीव स्वरूपामध्ये जो विशेष आहे. आधी काय म्हणलं होता? विशेष काय ते मध्ये? त्याची नाव काय बरं विशेषाची? साक्षी, कुटस्थ, साक्षी, आत्मा. हा. आणि तो मात्र पूर्व पक्ष मानायला तयार नव्हता. तो का मानायला तयार नव्हता? त्याचं काय कारण होतं की तो आम्ही मानतच नाही? कारण ते ब्रह्माचं व्यापकत्व ह्याच वर पक्के होते. असं तो असं संकुचित होतो असं म्हणणं नव्हतं का त्यांचं? नाही, अंतःकरण अनेक आहेत म्हणत होते ना त्यांनी. म्हणजे परत विसंगती होती. ते साक्षी मानतच नाही. साक्षीच्या ठिकाणी सत्य मानतच नाही ते. मग साक्षी सत्य मानतच नाही. साक्षी स्वतः असं सांगून वेगळे आहेत, वंद्यापुत्राप्रमाणे आहेत, म्हणून ते साक्षी मानत नव्हते. म्हणजे या साक्षीचं कोणाही व्यक्तींना, मनुष्याना त्याचं ज्ञानच नाही. त्यांना कशाचं ज्ञान आहे? मी ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहे, बाकीच्या जातीपाती वर्णानुसार त्यांना ज्ञान आहे, पण साक्षीचं ज्ञान नाही. म्हणजे हा साक्षी कधी पाहिला का कोणी? कधी ऐकला का कोणी? म्हणजे वांझ पुत्र कधी कोणी पाहिला नाही, कधी ऐकलं नाही, त्याची पत्रिका काढायचं काही काम निघलं नाही, किंवा त्याचं लग्न तर ठरलंच नाही कधी, आणि ठरलं तर पत्रिका निघत नाही. वांजेच्या लेखा कैची जन्म पत्रिका, अशी अवस्था. मग जो साक्षी वंद्यापुत्राप्रमाणे अत्यंत असत आहे, जो कोणाला माहितीच नाही, मग म्हणून आम्ही त्याला मानत नाही, ऐक नाही. पण मानला होता कोणाच्या समाधानाकरता? क्षणभर मानला. तर वेदांत्याच्या समाधानाकरता तो आम्ही क्षणभर मानतो असं त्याने म्हटलं होतं. नाही तर तो मानत होता का? तो मानत नव्हता. आणि इथं काय म्हटलं? ज्या अर्थी तुम्ही अंतःकरण मानता, अंतःकरणातले सुख दुःख तुम्ही मानले का नाही?
अंतःकरणाचे सुख दुःख तुम्ही मानता, मग ते आता प्रत्येक वस्तू त्या सर्व व्यापक चैतन्याला संकोचित करत आहे, तर अंतःकरण पण त्याला संकोचित करत नाही का? अंतःकरणही त्याला संकोचित करतं. मग तेवढ्याच भागाला साक्षी आत्मा कुठंच आम्ही म्हणतो. आता तो वंद्या पुत्राप्रमाणे जर अत्यंत असत असेल तर विशिष्ट जीवाची सिद्धी होईल का? आम्ही पित्याला मानतच नाही, ऐक नाही, आम्ही पिता मानत नाही, आम्ही फक्त माता मानतो सांख्य मतानुसार, बरोबर ना? ते फक्त प्रकृती मानतात, ईश्वर वगैरे बाकीच्या काही गोष्टी मानत नाही. आता ते जर मानलं नाही तर एकटी प्रकृती हे सगळं निर्माण करू शकते का जगात? नाही करू शकत. एकटी नाही. फक्त नाही. आता त्या ठिकाणी विचार करा, कुंभार आहे, ऐक नाही, आणि चाक वगैरे आहे सगळं, ऐक नाही, आणि मातीच नाही त्या ठिकाणी, तर घटाची उत्पत्ती होईल का? नाही होणार. घटाची उत्पत्तीच होणार नाही त्या ठिकाणी. मग घटाची उत्पत्ती होण्याकरता मातीचं तर स्वीकार करावाच लागेल त्याला, ऐक नाही. तसं या ठिकाणी तो जर साक्षी मानतच नसेल तर विशिष्ट जो जीव आहे त्याची सिद्धी होईल का? तर विशिष्ट असणाऱ्या जीवाची सिद्धी होणार नाहीये. ठीक आहे. आता तो चैतन्य भाग जीव स्वरूपामध्ये विशेष भाग आहे. ठीक आहे. तो वंद्या पुत्राप्रमाणे अत्यंत असत आहे असे पूर्वपक्षी म्हणतात, पण त्या साक्षीचा स्वीकार केला नाही तर विशिष्ट जो जीव त्याच्या स्वरूपाची सिद्धी घडणार नाही, माहिती नाही. मग विशिष्ट असणारा जो जीव आहे त्या जीवाची स्वरूपाची सिद्धी घडेल का? तर सिद्धीच घडणार नाही. याकरता साक्षीचा स्वीकार केला पाहिजे. याकरता तुम्हाला साक्षीचा स्वीकार करावा लागतो. साक्षीचा स्वीकार केला नाही तर विशिष्ट असणारा जीव त्या जीवाची मात्र सिद्धी होत नाही. म्हणून तुम्हाला याच्याशिवाय आता दुसरा पर्याय आहे का? साक्षी मानल्याशिवाय पर्याय आहे का? साक्षी मानल्याशिवाय तुम्हाला कोणत्याही प्रकारचा पर्याय शिल्लक राहत नाही. म्हणून साक्षी तुम्हाला त्या ठिकाणी मानावाच लागतो, बरोबर आहे. आता याच्यामध्ये ना बऱ्याच मागच्या पुढच्या व्याख्या सांगण्यासारख्या असतात, परंतु ओंकार महाराज आहे का गेले आता? आहे ना. हा, बोलत असं राहा ना जरा सारखं. मग आता याच्यात असं होतं की मागच्या पुढच्या काही नवीन व्याख्या सांगायला गेलं नाही याच्यामध्ये, तर ते साधकांना काय होतं, नवीन काय जर आलं का मग परत काळजी लागते. आता हे नवीन काय आलं, मग आता काल आपण बरंच काहीतरी नवीन सांगायला लागलं, मग असं वाटतं की हे संगतवार जसं चाललंय की नाही, मग असं सांगायला पाहिजे, बरोबर ना. याच्यात नवीन काय घातलं का की मग ते जरा थोडं डोक्यावरून जातं असताना. म्हणून हा जसा मुद्दा चालेल ना तसं सांगायचा प्रयत्न करायचा. भले याला मागची उदाहरणं काय देता आले तर द्यायची, पण पुढची एकदमच उदाहरण द्यायचा प्रयत्न केला की ती मग जरा जास्त होतं ना. मग ते जास्त करण्यापेक्षा असं करू आपण. ठीक आहे. विशिष्ट जीवाचे इथं पहा आता खाली, याकरता साक्षीचा स्वीकार अवश्य केलाच पाहिजे. विशिष्ट जीवाचे शुद्ध ब्रह्माशी ऐक्य घडत नाही. आता विशिष्ट असणारा जो जीव आहे, बरोबर की नाही, आता त्याचं ब्रह्माशी ऐक्य घडतं का? त्याचं ब्रह्माशी ऐक्य घडत नाही. का बरं त्याचं ब्रह्माशी ऐक्य घडत नाही आणि साक्षीचं मात्र ब्रह्माशी ऐक्य घडतं? हा मुद्दा आपण काल त्या ठिकाणी पाहिला होता. मग साक्षीचं ब्रह्माशी ऐक्य घडायला काही हरकत नाही, पण मग विशिष्ट असणारा जो जीव तयार झालेला आहे त्याचं ब्रह्माशी ऐक्य घडत नाही. हे न घडण्याचं कारण काय बरं? कारण जीवाला उपाधी लागली ना. बघा, असं लक्षात ठेवलं पाहिजे. ही जीवाला काय उपाधी लागलेली? जीव उपाधी लागली ना, कल्पना, अविद्या, तेने झाला जीव, आहे का नाही. वास्तविक हा ब्रह्मच आहे का नाही, हे ब्रह्मच आहे. पण ह्याच ब्रह्माला काय उपाधी लागली, अविद्या उपाधी लागली, आहे का नाही. कल्पना म्हणा किंवा अविद्या म्हणा, ह्या अशा त्या जीवाला उपाध्या लागल्या, आहे का नाही. त्याच्यामुळं ते आहे शुद्ध ब्रह्म, साक्षीच पडलेलं प्रतिबिंब आहे, बरोबर आहे का नाही. परंतु उपाधीमुळे त्याचं ब्रह्माशी ऐक्य घडत नाही. आणि त्याने जर उपाधी टाकून दिलं तर ब्रह्माशी ऐक्य घडत नाही का? त्याची जर उपाधी टाकून जर दिली तर ब्रह्माशी ऐक्य त्याचं आहेच आहे ना, ऐक नाही. उपाधी जसं काय वाया मने हे नाव एरवी कल्पनाची सावेव, जयाचे संगे जीवदशा वस्तू, अशीच ओवी ना.
वस्तू म्हणजे ब्रह्म, ऐक नाही. आणि ते जयाच्या संगे ते मन आहे ना, त्या मनाच्या संगामुळं, मनाच्या संयोगामुळं, संबंधामुळं, सापेक्षामुळं हे शुद्ध ब्रह्मालाच या ठिकाणी काय हे शुद्ध ब्रह्मालाच त्या ठिकाणी जीव अशी उपाधी त्या ठिकाणी प्राप्त झाली, ऐक नाही. म्हणून जीव उपाधी प्राप्त झाली. त्या उपाधीमुळं काय होतं, त्या असणाऱ्या जीवाचं ब्रह्माशी एकत्व घडत नाही. पण साक्षीला कोणती उपाधी आहे का आता त्या ठिकाणी? आता साक्षीला उपाधी नाही, परंतु साक्षीवर आरोपित उपाध्या केल्यात आपण. त्याला साक्षी, आत्मा, कुटस्थ असा अमुक तमुक त्या ठिकाणी म्हणतो. त्या सगळ्या उपाध्या कशा आहे? आरोपित असणाऱ्या उपाध्या आहे, ऐका नाही. आणि जीवाच्या ठिकाणी खरीच उपाधी आहे का जीवाच्या ठिकाणी खोटी उपाधी आहे? खरीच आहे. जीव ही उपाधी लागलेलीच आहे त्याला, ऐका नाही. पण साक्षीला वगैरे उपाधी अजिबातही त्या ठिकाणी नाही. म्हणून असणाऱ्या त्या जीवाचं, विशिष्टाचं ब्रह्माशी एकत्व घडत नाही. पण साक्षीचं एकत्व घडायला अजिबातही कोणत्या प्रकारची अडचण या ठिकाणी उत्पन्न होत नाही. पाहता खाली तथापि विशिष्ट जीवापैकी ब्रह्माशी ऐक्य घडत नाही हे खरे आहे, ऐक नाही. तथापि तरी पण विशिष्ट जीवापैकी विशेष भाग जो साक्षी तो शुद्ध सच्चिदानंद रूप असल्यामुळे त्याचे ब्रह्माशी एकत्व घडते. आता त्यामध्ये विशेष जो साक्षी आहे, चैतन्य आहे का नाही, जो भाग ऐक नाही, तो कसा आहे? सच्चिदानंद रूप आहे, ऐक नाही. सच्चित आनंद अशा स्वरूपाचा आहे का नाही, तो सच्चिदानंद रूप त्या ठिकाणी आहे. मग तो सच्चिदानंद रूप आहे. आणि सर्वव्यापक ब्रह्म कसं आहे? सर्वव्यापक ब्रह्म कसं आहे? तेही सच्चिदानंद रूप आहे. आणि साक्षी कसा आहे? तोही सच्चिदानंद रूप त्या ठिकाणी आहे. मग जे सच्चिदानंद रूप आहे, ऐक नाही, मग त्याचं ब्रह्माशी ऐक्य घडायला काय हरकत आहे का? त्याचं ब्रह्माशी ऐक्य घडायला काय हरकत नाही. आणि जीव विशिष्ट असणारा जीव त्याचं ब्रह्माशी काय ऐकत घडत नाही, तर उपाधीमुळे घडत नाही. तसं साक्षीला कोणती उपाधी नाही, हे सच्चिदानंद रूप आहे. आणि सर्वव्यापक ब्रह्म तेही सच्चिदानंद रूप आहे. म्हणून त्याचं ब्रह्माशी एकत्व घडायला कोणत्याही प्रकारची हरकत नाहीये. साक्षीच तो शुद्ध सच्चिदानंद रूप असल्यामुळे त्याचे ब्रह्माशी एकत्व घडते. आभासयुक्त अंतकरण हे साक्षी चैतन्याचे विशेषण आहे. बघा आता बरं का या ठिकाणी थोडा आता जरा नवीन शब्द आला का नाही. आता हे साभासांतकरण, आभासांतकरण या असे शब्द येत असतात, आहे का नाही. तर आभास म्हणजे थोडक्यात सावली आपण म्हणतो ना, ही भास, ही साभास, याला सावली म्हणा, छाया म्हणा असं आपण म्हणतो, आहे का नाही. आणि तिथं जर साभास म्हणलं तर मग कशाची सावली? तर साभास म्हणजे साक्षीची पडलेली सावली, आहे का नाही, किंवा साक्षीचं पडलेलं प्रतिबिंब, अशी त्याला नाव येतात. बरोबर आहे ओंकार महाराज ना? बरोबर आहे. हा, मग ते साक्षीचं, कुटस्थाचं, आत्म्याचं पडलेली असणारी छाया, सावली, प्रतिबिंब, आभास, आहे का नाही, हा आभास. आणि त्याला जर साभास म्हणलं तर काय नाव येतं? साक्षीचा असणारा आभास असं नाव त्या ठिकाणी येत असतं. मग हे काय भिन्न आहे का एकमेकापासून? हे मात्र भिन्न नाही, ते एकच नाव आहे त्या ठिकाणी. कधी साभासांतकरण म्हणतील, कधी आभासांतकरण म्हणतील, असं त्या ठिकाणी म्हणतील, आहे का नाही. पण त्याचा अर्थ एवढंच धरायचा. तर आभासयुक्त अंतकरण, आहे का नाही. तर आभासयुक्त अंतकरण जे असतं त्याला आपण काय म्हणलं काल म्हणण्यापेक्षा इकडे ह्या ओळीत काय दिलं, इकडं एवढा भाग काय असतो? आभासयुक्त अंतकरण एवढा भाग काय असतो? विशेषण असतं. आभासयुक्त अंतकरण एवढा भाग काय असतो? विशेषण. आता यांनी ग्रंथात चांगलं पाहिलंय, मला वाटतं यांनी चांगलं वाचन पण केलं असेल, त्यांच्या लक्षात येत आहे का नाही. ज्या अर्थी म्हणजे जसं तुकोबराय म्हणतात की नाही, आंतरीचे धावे स्वभावी बाहेर. मग ज्याने चांगलं चिंतन केलं असेल ना ते स्वाभाविकपणे बाहेर येतं का नाही. पण ज्याने चिंतन केलं नसेल ना मग त्याची अशी अडचण येते का नक्की काय उत्तर द्यायचं. पण ज्याने आता ग्रंथाला सोडून दुसरीकडे आपण बोलतो का बाहेरचं? अजिबात नाही. पण ज्या अर्थी ते उत्तर देतात ना त्या अर्थी त्यांची तयारी झालेली आहे का नाही. नाव पण नाही घ्यावं लागत, तसं असं तयार व्हा सगळ्यांनी थोडं थोडं. आभासयुक्त अंतकरण, आहे का नाही, हे साक्षी चैतन्याचं काय विशेषण आहे, का नाही. अंतकरण काय आणि अंतकरण अधिष्ठान चैतन्य असं पाहिलं का नाही. मग हे अंतकरण आहे ते कशावर आधारित आहे?
त्या साक्षी त्या ब्रह्मावर आधारित आहे का नाही, ते त्याचं काय विशेषण आहे. विशेषण कधी म्हणायचं, त्या साक्षीचं अंतःकरणामध्ये पडलं का तो आभास आणि अंतःकरण एवढ्या भागाला त्या ठिकाणी काय म्हटलं जातं, विशेषण असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आभासयुक्त अंतःकरण हे साक्षी चैतन्याचे विशेषण असल्यामुळे त्या साक्षीच्या ठिकाणी जीव असा व्यवहार होतो. बघा आता जीव असा व्यवहार कधी होतो असं जर म्हटलं तर काय म्हणायचं, आभासयुक्त असणारं अंतःकरण हे साक्षी चैतन्याचं विशेषण झालं. एक असतं विशेषण आणि एक असते उपाधी. आता हे मुद्दे ना जरा थोडं बारकाईने लक्षात ऐकायचं. ओंकार महाराज तुम्ही पण परत सांगा बरं का. हे विशेषण आणि उपाधी जर आपल्याला कळाली नाही तर मग आपण आतापर्यंत केलेलं चिंतन सगळं व्यर्थ होऊ शकतं. कारण ह्या ग्रंथ आता हा मुद्दा इथं उपस्थित झाला का नाही, आता याच्यामध्ये विशेषण आणि उपाधी जर कळाली नाही तर आपलं चिंतन सगळं व्यर्थ आहे. म्हणून हे उपाधी आणि विशेषण बारकाईनं ऐकायचं. त्याला उपाधी कधी म्हटली जाते आणि त्याला विशेषण कधी म्हटलं जातं हे लक्षात आलं की आपल्याला याच्यातलं सगळं सार कळून जाईल. तर काय म्हटलं, जेव्हा तेच अंतःकरण आहे का नाही साक्षी चैतन्याच्या ठिकाणी जेव्हा ते विशेषण रूपाने असतं का नाही, आपलं साक्षी इथं काय दिलं खाली पहिल्यांदा, आभासयुक्त अंतःकरण हे साक्षी चैतन्याचं विशेषण असल्यामुळे त्या साक्षीच्या ठिकाणी जीव असा व्यवहार होतो आणि तेच आभास अंतःकरण उपाधी असेल बरं का, उपाधी असेल तर अधिष्ठान चैतन्यास साक्षी अशी संज्ञा येते. आता इथं थोडं असं लक्षात घ्यायचं की जसं काल उदाहरण दिलं का नाही, काय दिलं तुम्हाला, नीलघट आहे का नाही, काळा घोडा, दंडी पुरुष, पगडीवाला पुरुष अशी नावं दिलेत का नाही, अशी नावं दिल्यात. आता समजा इथं दंडी पुरुष आहे का नाही असं दिलं तर दंडी काय झालं आणि पुरुष काय झालं आणि दंडी पुरुष काय झालं. आता सांगा बरं हे जरा थोडं, दंड काय झालं, दंड विशेषण झालं, दंडी झालं आणि दंडी पुरुष विशिष्ट झालं. हा बरोबर ना. मग पुरुष काय झालं त्या ठिकाणी विशेष्य, बरोबर ना. आणि दंड काय झाला विशेष आहे का नाही, आणि दंडी पुरुष काय झाला विशिष्ट, बरोबर ना. आता तो दंड आहे का नाही, त्या दंडाने काय केलं, पहिल्यांदा 100 लोक आहे आणि ज्याच्या हातामध्ये दंड आहे त्याला काय म्हटलं तुम्ही, दंडी पुरुष असं त्या ठिकाणी म्हटलं. मग ह्या दंडाने काय केलं, पहिल्यांदा आपली ओळख करून दिली का नाही, आपली ओळख करून दिली. मग आपली ओळख करून नंतर त्या पुरुषाची पण ओळख करून दिली का नाही. मग पहिला आपला धर्म कुठं घातला, त्या पुरुषाच्या ठिकाणी घातला. पुरुष काय त्या ठिकाणी विशेष आहे आणि दंड काय त्या ठिकाणी विशेषण आहे. जेव्हा हे विशेषण काय करतं, आपले कर्म धर्म करता धरता भोगता हे सगळे धर्म काय करतो, विशेषावरती घालत असतो. विशेष कोण आहे त्यामध्ये, साक्षी आहे, बरोबर ना. हे अंतःकरण काय करतं, अंतःकरणातलं सुख दुःख हे सगळे धर्म आहे ना, हे धर्म तो काय करतो, विशेष असणारं चैतन्य साक्षी आहे का नाही त्याच्यावरती घालत असतो. तेव्हा त्या साक्षीला काय नाव आलं, तर त्या साक्षीलाच त्या ठिकाणी नाव काय येतं, जीव असं नाव त्या ठिकाणी येत असतं. आणि जेव्हा ते असणारं कोणतं अंतःकरण ते आपलं सुख दुःख याच्यातला एकही धर्म साक्षीच्या ठिकाणी घालत नाही, साक्षीवरती अजिबात आरोपित करत नाही, आहे का नाही. आपण मात्र वेगळं राहतं आणि त्या साक्षीची तेव्हा त्या ठिकाणी ओळख करून देत असतं. तेव्हा त्याला नाव काय येतं, साक्षी असं नाव येत असतं. जसं काय ते काय उदाहरण आहे, कानाचा चाफा ना, हा कानाचा चाफा, हा असंच बरोबर ना. तर बघा आता तुम्ही डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर तुम्ही म्हणता डॉक्टरला आमचा कान दुखत आहे का नाही. मग कानावरती उपचार आपल्याला करायचे असतात. मग कानावरती उपचार करता असताना ही कर्णशुष्किली, याला कर्णशुष्किली म्हणतात, कानाचा चाफा ही कर्णशुष्किली असते का नाही. मग डॉक्टर काय करतो, या कर्णशुष्किला म्हणजे या चाफ्याला औषध करतो का या चाफ्याच्या आतमध्ये जे छिद्र आहे, जो आकाशाची पोकळी, जो अंतःकरणातला पोकळीतला जो भाग असतो त्याच्यावरती उपचार करतो आतमध्ये, का इकडं कानाच्या चाफ्यावर उपचार करत असतो आपण.
तर तो कानाच्या चाफ्यावर उपचार नाही करत. आत असणारी जी पोकळी आहे का नाही, त्याच्यावरती म्हणजे उपचार केले जातात आतल्या भागामध्ये. का कानाच्या चाफ्यावर उपचार केला जातो? नाही. मग आता कान म्हटल्याच्या नंतर आता हा कानाचा चाफा हा काय करतो? आत असणाऱ्या पोकळीची ओळख करून देतो ना, का ते चाफ्याची ओळख करून देतो? मग हा चाफा आपला धर्म त्या पोकळीवर घालतो का? पोकळी घालत नाही, ऐक नाही. पण ओळख करून देतो का नाही? म्हणजे आपण वेगळा राहिला आणि ओळख कशाची करून दिली? तर त्या आकाशाचा असणारा जो छोटासा भाग आहे त्याची ओळख करून दिली. त्याला स्तोत्र असं म्हटलं जातं, बरोबर आहे की नाही? मग आपण वेगळे होऊन आणि तो दुसऱ्याची ओळख करून देत असतो. आपल्यातला एकही धर्म त्याच्यावरती तो घालवत नाही, आहे का नाही? मग आपले वेगळे राहून त्याची ओळख करून देतो, आहे का नाही? तेव्हा त्याला नाव काय येतं? साक्षी नाव येतं असतं, आहे का नाही? तेव्हा तो कोण होता असतो? फक्त उपाधी होता असतो त्याची, आहे का नाही? मग ते अंतःकरण जेव्हा जेव्हा उपाधी होतं का नाही, उपाधी म्हणजे काय माहिती आहे का? थोडक्यात असं होतं, कधी कधी आपण असं ऐकतो की नाही की साधू संत म्हणतात, चाले हे शरीर कोणाचे असत्य, कोण बोलवे ते हरिविन, आहे का नाही? हे कोणाच्या सत्तेने चालले? त्याच्या सत्तेने चालले, आहे का नाही? निमित्ताचा धनी केला असे प्राणी. हे फक्त निमित्त याच्यामध्ये, आहे का नाही? याच्यामध्ये कोणीच काय करत नाही, होत नाही. आम्ही काही करत नाही बाबा, हे सगळं परमात्म्याच्या कृपेने चाललंय, आम्ही फक्त निमित्त आहे त्याच्यामध्ये. असं जेव्हा एखादा म्हणतो की नाही, तेव्हा त्याच्या ठिकाणी तेव्हा त्या साक्षी चैतन्याला काय नाव येतं? आता साक्षी पण नका म्हणू, तेव्हा त्या चैतन्याला काय नाव येतं? तेव्हा त्या चैतन्याला नाव येतं साक्षी, बरोबर की नाही? आणि एखादा जर म्हणत असन, नाही नाही ही कर्म मी करतो, ही प्रॉपर्टी आम्ही कमावली, हे मी केलं, आहे की नाही? जेव्हा तो मी म्हणतो की नाही, तेव्हा त्या चैतन्याला काय नाव येतं असतं? तेव्हा त्याला जीव नाव येतं. आणि मी कुणी करता नाही, मी कुणी धरता नाही, मी कुणी भोगता नाही, मी सगळ्याहून कसा आहे? मी सगळ्याहून वेगळा आहे असं म्हणतोय की नाही? तेव्हाच त्या असणाऱ्या चैतन्याला काय नाव येतं? साक्षी नाव त्या ठिकाणी येत असतं. आता जीव कधी नाव येतं चैतन्याला आणि साक्षी कधी नाव येतं? ओंकार महाराज यांना परत सांगा एकदा. जे आपण विशेष स्वरूप मानलं, जे अधिष्ठान चैतन्य मानलं, बरोबर? विशेष स्वरूपामध्ये जे अधिष्ठान चैतन्य मानलं, त्या चैतन्याला ज्या वेळेस आभासयुक्त अंतकरण हे विशेषण होतं, त्या असणाऱ्या अधिष्ठान चैतन्याला आभासयुक्त अंतकरण म्हणजे साभास अंतकरण हे ज्यावेळेस विशेषण होतं, त्यावेळेस जीव असं नाव येतं. आणि ज्या वेळेस त्या अधिष्ठान असणाऱ्या चैतन्याला साभास अंतकरण ही उपाधी लागते, त्यावेळेस त्या असणाऱ्या अधिष्ठान चैतन्याला साक्षी असं नाव येतं. अंतकरणाला विशेषण उपाधी कधी लागते? अंतकरणाला विशेषण कधी म्हटलं जातं आणि अंतकरणाला उपाधी कधी म्हटलं जातं? आभासयुक्त अंतकरण असेल तर ते विशेषण असतं आणि साक्षी कुटस्थ तर ते विशेष. अंतकरण काय करतं? ज्यावेळेस सुख दुःखादी धर्म हे स्वतःचे असणारे सुखादुःखादी धर्म त्या असणाऱ्या चैतन्यावरती घालतं का नाही? त्यावेळेस त्या चैतन्यावरती घालतं का नाही? त्यावेळेस त्या अंतकरणाला काय म्हटलं जातं? विशेषण म्हटलं जातं, आहे का नाही? आणि आपले सुखादुःख धर्म त्या चैतन्यावरती ते अंतकरण घालवत नाही, त्यावेळेस त्या अंतकरणाला काय म्हणायचं? उपाधी म्हणायचं. ह्या व्याख्या तुम्ही लिहून घ्या, वाटलं तर ह्या व्याख्या लक्षात आल्या की मग सगळं पुढचं लक्षात येईल. आता सांगा त्यांना. आता सांगितलं ना तुम्ही, परत सांगू का? हा, हेच सांगा, अनेकदा सांगा. हेच सुधरून सांगा. आता हेच असणार साभास अंतकरण विशेषण कधी होतं आणि हेच असणार साभास अंतकरण उपाधी केव्हा होतं? ठीक आहे. तर ते विशेषण कधी होतं? ज्या वेळेस आपले सुख दुःख धर्म, हा आपले असणारे धर्म, सुख दुःखादी जे काही धर्म, हा बघ व्याख्या तुम्ही सांगा ना. आपले असं असतं की आपले सुख दुःखादी धर्म, आहे का नाही, ते चैतन्यावरती काय करतं? चैतन्यावर घालते,
हम्म. आपले जे अंतकरण आपले सुख दुःख धर्म चैतन्यावर घालते त्यावेळेस त्या अंतकरणास विशेषण म्हणतात. हे की नाही? आणि बरोबर करायचं त्या जीव असे म्हणतात. बरोबर की नाही? तेव्हा त्या अधिष्ठान चैतन्याला जीव असे हा, म्हणतात. तेव्हा त्या अधिष्ठान चैतन्याला जीव असे म्हणतात. आता या पहिल्या व्याख्येमध्ये अंतकरणाने आपले सुख दुःखादी धर्म कोणावर लादले? हम्म. चैतन्यावर. कोणत्या व्यापक चैतन्यावरती की त्या अधिष्ठान संकोचित चैतन्यावरती? संकुचित. हम्म. आता हिच्यापेक्षा दुसरं वेगळं करायचं की जे अंतकरण आपले सुख दुःख चैतन्यावर घालवत नाही, आरोपित करत नाही, त्यावेळेस त्या अंतकरणास साबास धरा, आभास धरा. हा, आभास. अंतकरणास उपाधी असे म्हणतात. आबा, हा, ते साभास अंतकरण. हा, साबास अंतकरण. हा, पण उपाधी काय काय म्हणले परत सांगा. आपले धर्म, आपले सुख दुःखादी धर्म हा. चैतन्यावर घालवत नाही. हम्म. तेव्हा त्याला त्या अंतकरणास, साबास अंतकरणास काय म्हणायचं? उपाधी म्हणायचं. उपाधी म्हणायचं. हा, आणि चैतन्यास साक्षी असे म्हणावे. त्यावेळी त्या अधिष्ठान चैतन्यास साक्षी असे साक्षी म्हणावे. असे म्हणावे. आलं मुद्दा लक्षात? आता हा आपल्या साध्या व्याख्या जर केल्या ना तर आणखीन जरा थोड्या व्यवस्थित व्याख्या पुढे होतील. आता सध्या तात्पुरत्या फक्त एवढंच लक्षात ठेवा की अंतकरण जेव्हा आपले सुख दुःख धर्म, जेव्हा ते साबासयुक्त अंतकरण सुख दुःख आदी धर्म चैतन्यावर आरोपित करेल तेव्हा त्या असणाऱ्या चैतन्यास जीव अशी उपाधी येते किंवा जीव असं म्हटलं जातं. ठीक आहे. आणि अंतकरणाला विशेषण असं म्हटलं जातं. आणि ज्यावेळेस ते अंतकरण, साबासयुक्त अंतकरण आपले धर्म आणि चैतन्यावर आरोपित न करता, चैतन्यावरती आरोपित करत नाही, तेव्हा त्या अंतकरणाला उपाधी असं म्हणायचं आणि चैतन्याला साक्षी असं म्हणायचं. मी एक बोलू का दादा? ह्याच्यामध्ये सरळ साधं सोप्या भाषेत म्हणजे कर्माचं कर्तेपण स्वीकारणारा आणि कर्माचं कर्तेपण न स्वीकारणारा असं साधं का नाही बोलायचं? बोलायचंय ना ते, पण थोडं पुढं खाली गेल्यावर बोलायचंय. ओके ओके. मला असं वाटलं हे सगळे अवघड अवघड शब्द घेऊन अवघडात समजून घेऊन अवघड समजलं म्हणण्यापेक्षा जे सरळ साधं सोपं आहे असं का नाही म्हणायचं? आता ते साधं सोपं पुढे जाऊन ते साधं सोपं होण्यासाठी तुम्हाला आता त्या अवघड शब्दांची फक्त ओळख करून दिली जाते. त्या अंतकरणाला उपाधी केव्हा म्हणायचं, त्या अंतकरणाला विशेषण केव्हा म्हणायचं, आहे का नाही? जेव्हा अंतकरण जेव्हा विशेषण असेल तेव्हा त्या चैतन्याला काय नाव येतं, आणि अंतकरण जेव्हा उपाधी असेल तेव्हा चैतन्याला काय नाव येतं, हे आपल्याला थोडं लक्षात आलं पाहिजे ना. मग ते येणारच आहे आपल्याला, पुढे त्याच्या व्याख्या देतात ते, पण सध्या तात्पुरतं आपल्या भाषेमध्ये समजून घ्यायचं. लिहिलेलं व्याख्या सांगू का परत एकदा? काय चुकते का बघता? हा, पुढे ज्यावेळेस आपलं अंतकरण आपलं सुखदुःखादी धर्म हे चैतन्यावर घालते त्यावेळेस त्या अंतकरणास विशेषण असे म्हणतात. आणि ते संकुचित अंतकरण ज्यावेळेला म्हणजे आपले आरोप घालतं त्यावेळेला त्याला काय म्हणतात? संकुचित अंतकरण. जीव. संकुचित अंतकरण नाही, साबास अंतकरण. साबासयुक्त अंतकरण म्हटलं ते आपण, संकुचित नाही म्हणायचं. त्याला जीव म्हणायचं ना त्याला. हा, तेव्हा साक्षी आपलं चैतन्याला काय नाव येतं, साक्षीला म्हणायचं नाही, चैतन्याला काय नाव येतं, तर तेव्हा ते अंतकरण विशेषण असतं आणि चैतन्याला जीव असं म्हटलं जातं. ठीक आहे. ठीक आहे. आता खाली पाहता आभासयुक्त अंतकरण हे साक्षी चैतन्याचे विशेषण असल्यामुळे
त्या साक्षीच्या ठिकाणी जीव असा व्यवहार होतो. आणि तेच साभास अंतःकरण उपाधी असेल तर अधिष्ठान चैतन्यास साक्षी अशी संज्ञा येते. आता हे संज्ञा वगैरे हा शब्द या ठिकाणी जो आलाय की नाही, तर याचं कारण असं असतं की जसं आपण पाहतो की नाही, काय उभे ते उपजल्या बाळकाशी नाव नाही तया पाशी, आहे की नाही. आता एखादं बाळक जन्माला आलं तर त्या बाळाला तुम्हाला जर हाका मारायची म्हटलं तर मग तुम्हाला काहीतरी नाव ठेवावं लागतं का नाही. ते काय ब्राह्मणाचे पोर एक खेळाचे ब्याले 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले नागवेची, ते नागवच पळालं का नाही, नागवच त्या ठिकाणी पळून गेलं. आता वडिलांनी त्याचं नामकरण विधी काय केलता का? काहीच नाही केला. मग आता त्याला आवाज द्यायचा, काय आवाज द्यायचा त्याला, असं म्हणतो आपण, काय आवाज द्यायचा, काय नाही, फक्त म्हणले शुक शुक शुक. आता हे शुक जरी म्हटले तर हा एक काही प्रकारचा संकेत वगैरे काय केलं का नाही. कशासाठी हा संकेत केला जातो? त्याची ओळख पटण्याकरता हा एक प्रकारचा काय संकेत म्हणा, एखादी खून म्हणा, एखादी लक्षण म्हणा, आहे का नाही, असं ते त्या पदार्थाची ओळख पटण्याकरता केलेला असा जो संकेत असतो त्यालाच त्याच्यामध्ये काय संज्ञा असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. ठीक आहे ना. तर ओळख पटण्याकरता जो संकेत केलेला असतो त्याला संज्ञा असं म्हणतात. आता वास्तविक पाहिलं तर त्या सर्वव्यापक चैतन्याला त्या ठिकाणी काही नाव आहे का? त्याला त्या ठिकाणी काही नाव नाही ना, आहे का नाही. तसं त्याला आता ओळख पटण्याकरता किंवा एक काहीतरी त्याला त्या ठिकाणी नाव दिलं, त्याला सत चित आनंद अशी त्याला नाव दिली. वास्तविक पाहिलं त्याला कोणतं नाव आहे का? किंवा त्याने म्हटलं का माझं अमुक अमुक नाव आहे, असं त्याला काही नाव नाही, आहे का नाही. तर त्याची ओळख पटण्याकरता त्या ठिकाणी एक नाव संकेत केला जातो, त्यालाच त्या ठिकाणी संज्ञा असं म्हणतात. इथं प्रश्न उत्पन्न होऊ शकतो. आता ओंकार महाराज याच्यामध्ये बरेच प्रश्न आहे ना निघू शकतात, तेवढे काढा. जीवामध्ये जो चैतन्य भाग आहे तो मंद बुद्धी पुरुषास न समजण्यासारखा असला. आता जीवामध्ये जो चैतन्य भाग आहे, जीवामध्ये कोणता चैतन्य भाग आहे, कशाचा चैतन्य भाग आहे जीवामध्ये, तर तो साक्षीचाच बरं का. आणि साक्षी कसा आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे, बरोबर की नाही. मग जीवामध्ये म्हणजे विशिष्ट असणाऱ्या जीवामध्ये महाराज आपल्याला हे एक विशिष्ट पण सांगायचं राहिलं आणि एक विशेष पण सांगायचं राहिलं, ते आपण आता उद्याला बघू, आहे का नाही. आता किंवा आज झालं तर आज त्याचा विचार करू. कारण विशिष्ट त्याला कधी म्हणायचं आणि उपाधी त्याला कधी म्हणायचं, नाही उपाधी कधी म्हणायचं, आहे का नाही. विशिष्ट कधी म्हणायचं आणि उपाधी कधी म्हणायचं, हाही वाटतं हा पण मुद्दा पुढे वाटतं तो. आता सध्या तर काही नाही. बघा, जीवामध्ये जो चैतन्य भाग आहे तो मंद बुद्धी पुरुषास न समजण्यासारखा असला तरी शास्त्रयुक्तीने ज्याची सिद्धी होते, आहे का नाही. आता जीवामध्ये जो चैतन्य भाग आहे का नाही तो मंद बुद्धी पुरुषास कळेल का? त्याने कधी त्याच्याविषयी ऐकलंय का? त्याला आता काल ते एक महाराजांचा आमचा संपर्क झाला, बोलणं झालं, तर त्याच्यामध्ये काही लोक म्हणतात, त्याला जर म्हटलं ना हा आजादवाद जर सांगितला ना की ही जगत वगैरे वस्तू काही गोष्ट ह्या ठिकाणी झाली नाही असं जर म्हटले तर ते काय म्हणते माहितीये का, तू म्हणतो जगत झालं नाही, आहे का नाही. जगत झालं नाही ना, मग असं इकडे समोर 2-3 तुझ्या कानफडीत लावतो आणि तुला वेदना वगैरे होतात की नाही ते पण मला सांग, आहे का नाही. जर तुला वेदना वगैरे होत नसेल तर समजून घ्यायचं जगत वगैरे काही झालंच नाही, असंच ते तर्कवाद करतील का नाही. किंवा मग जास्तीत जास्त म्हणतील का यांना औषधाची जास्त गरज पडली, कदाचित त्यांच्या मेंदूमध्ये म्हणा कुठं काहीतरी म्हणा काहीतरी अडचण आलेली असेल म्हणून हे लोक असं म्हणतात की जगत वगैरे काही झालेलं नाही असं म्हणतात. वास्तविक पाहिलं तर हे एवढं धडधडीत जगत दिसतंय, डोळ्याला धडधडीत जगत दिसतोय आणि हे जगत झालंच नाही असं म्हणतो, आहे का नाही. पण एकाएकी ते मान्य करतील का? मान्य करणार नाही. मग त्याला हाच मुद्दा सांगितला की बाबा उपजे ते नासे नासिले पुनरूपी दिसे, हे घटे के यंत्र तैसे परिभ्रमेगा. म्हणजे हे उत्पन्न होतं आणि याचा नाश होतो. नाहीतर हे शरीर पहा बरं, हे शरीर आता उत्पन्न झालंय का नाही. बरं हे शरीर ह्या शरीराची नित्य एक अवस्था आहे का? हे शरीराला एक अवस्था आहे का? आहे का नाही. हे प्रत्यक्षाचे देख येथ काय उभे हे प्रत्यक्षाचे देख प्रमाणतो येथ कोमरतो दिसे. मग ते तारुण्य वंशी भ्रंशे पर एक देह चिरण असे एक असावे.
ऐके शरीर तरी एक परिवाईचा भेद अनेक. ऐका नाही, हे प्रत्यक्षाचे एक प्रमाणात हो. लहानपणी शरीर पहा, तरुण वयात शरीर पहा, म्हातारपणी पहा, ते परत नष्ट होतं, परत एक निर्माण होत असतं. ऐका नाही, मग हे निर्माण होतं आणि नष्ट होतं, हा जगाचा स्वभाव आहे का नाही? ते नित्य आहे का? जर ते शरीर नित्य जर तसंच असतं तर मग त्याला तुम्ही सत्य म्हटले असते. पण ते नित्य आहे का? ज्या अर्थी ते नित्य नाही. ते कसं असतं? फक्त मधी प्रतीतीला येत असतं. म्हणजे जे आधी नसतं, जे नंतर नसतं, ते फक्त प्रतीती मात्र मध्ये फक्त प्रतीतीला येत असतं. ते सत्य असतं का? ते सत्य नसतं. तसं हे जगत कसं आहे? हे जगत आधी नव्हतं, नंतर नाही राहत, फक्त मध्ये प्रतीतीला येत असतं. मग जी वस्तू मध्ये फक्त प्रतीतीला येत असते. रजेवर सर्प कधी प्रतीतीला येतो? भर दिवसा प्रतीतीला येईल का? भर दिवसा प्रतीतीला येणार नाही. ऐक नाही, मग तो कधी प्रतीतीला येतो? पूर्ण प्रकाश नसतो, पूर्ण अंधार नसतो, फक्त मध्ये काही काळापर्यंत प्रतीतीला येतो. तसं हे शरीर, हे जगत, ऐक नाही, याच्यामध्ये काहींचा जास्त काळ, काहींचा कमी काळ, एवढाच फरक आहे. पण हे सगळं बदलणार आहे का नाही? हे परिवर्तनशील आहे का नाही? आणि याचा एक दोष नाश आहे का नाही? याचा एक दोष नाश आहे. मग ज्या अर्थी ह्या सगळ्या जगाचा नाश आहे, बरोबर आहे का नाही, त्याच अर्थी हे बदलणार आहे का नाही? आणि जे बदलणार असतं ते सत्य असतं का? ते मात्र मिथ्या असतं. मग हे जगत सत्य आहे का मिथ्या आहे? एक अर्थाने विचार केला का? जो पदार्थ कधीच कोणत्याच काळामध्ये नाश पावत नाही, तो पदार्थ सत्य असतो. आणि जो पदार्थ बदलणारा असतो, तो पदार्थ नित्य नसतो, तो पदार्थ काय असतो? मिथ्या असतो. आणि ज्याच्या आधारावरती हे सगळं चाललेलं आहे, तो मात्र दिसतो का कोणाला? हे शरीर आपल्याला प्रतीतीला येत असतं, बरोबर आहे की नाही? पण ज्याच्या अधिष्ठानावर हे शरीर आहे, ते अधिष्ठान आपल्याला प्रतीतीला येतं का? कारण ते अधिष्ठान आपल्याला कधी प्रतीतीला येत नाही. आणि त्यालाच आपण काय म्हणतो? तो आत्मा, तो परमात्मा, तो ईश्वर आम्ही मात्र मानत नाही. आता तुम्ही जरी नाही मानला तर तो काय नष्ट होणार आहे का? तो मात्र नष्ट होणार नाही, आहे का नाही? पण त्याला मानत नाही, हे काय कमी धाडस आहे का त्याचं? म्हणजे त्याच्या दुकानात बसतो, त्याच्या दुकानातलं सगळं सामान विकतो, आहे का नाही? भर कीर्तनामध्ये सांगतात, आहे का नाही, की आम्ही ईश्वर मानत नाही, आम्ही देव मानत नाही, आहे का नाही? इतका भारी युक्तिवाद करतात, आहे का नाही? आणि एखाद्याने विचारलं, अहो काय भारी युक्तिवाद केला तुम्ही, 1 तास चिंतन केलं आणि ईश्वराचं अस्तित्व नष्ट करून टाकलं, म्हणले तुम्ही देवच नाही हे सिद्ध करून दाखवले, आहे का नाही? काय विशेष बोलता, आहे का नाही? तो म्हणतो देवाचीच कृपा. म्हणजे एवढं सगळं सांगता आलं, शेवटी कृपा कोणाची मानली? देवाची, आहे का नाही? पण आधी 1 तास त्यांनी सांगितलं देव नाही, हे काही कमी धाडस केलं का त्यांनी? हे कमी साहस केलं का? हे काही कमी साहस केलेलं नाही, हे महत्वाचं आहे. पाहता खाली तो मंदबुद्धी पुरुषास न समजण्यासारखा असला तरी शास्त्रयुक्तीने ज्याची सिद्धी होते. पण शास्त्राने जर चांगले प्रमाण, चांगला युक्तिवाद केला तर त्याची सिद्धी आहे का नाही? तर त्याची त्या ठिकाणी सिद्धी होतच असते. पहिल्या तरंगामध्ये आपल्या याचा बारकाईने विचार झालेला आहे, असो, आहे का नाही? फक्त त्याला कोणती वाक्य असायला पाहिजे? त्याला अवांतर वाक्याचा विचार करायचा का महावाक्याचा विचार करायचा? तो आहेच आहे त्या ठिकाणी, आहे का नाही? त्याची सिद्धी आहेच आहे. किंवा तो अत्यंत कसा आहे? व्यवहित आहे का अव्यवहित आहे? अव्यवहित, अत्यंत जवळ आहे का नाही? महावाक्याने ह्या गोष्टींचा जर विचार केला तर त्याची सिद्धी आहे का नाही? त्याची सिद्धी आहे. फक्त मंदबुद्धी पुरुषाला तो कळत नाही, फक्त एवढीच अडचण आहे. तो मंदबुद्धी पुरुषास न समजण्यासारखा असला तरी शास्त्रयुक्तीने ज्याची सिद्धी होते, तो पदार्थ न मानणे हे साहस आहे. तो पदार्थ, तो कोणता पदार्थ न मानणे? त्या पदार्थाचं नाव काय आलं? त्या वस्तूचं नाव काय आलं? ब्रह्म. ब्रह्म, साक्षी, कुटस्थ आत्मा, आहे का नाही? ही त्याची त्या ठिकाणी काय आहे? नावं आहेत. यावरून इतके सिद्ध झाले की साबास अंतकरण विशिष्ट चैतन्य जीव आहे. बघा बरं, आता थोडक्यात आलं का नाही? किती शब्दात आला? आता मग अशी फार मोठी व्याख्या केली आणि आता किती छोटी व्याख्या बरं? काय म्हणले या ठिकाणी? साबास अंतकरण विशिष्ट चैतन्य, आहे का नाही? साबास अंतकरण, कोणतं अंतकरण? साबासच अंतकरण. पण ते जर विशिष्ट होत असेल तर ते कसं असेल? ज्या अर्थी ते विशिष्ट आहे ते विशेषणाने युक्त आहे का नाही? ते अंतकरण कसं झालं? विशेषणाने युक्त झालं. कोणतं अंतकरण? साबास अंतकरण. जेव्हा विशिष्ट म्हणलं का नाही तेव्हा ते विशेषणाने युक्त झालं. तेव्हा त्या चैतन्याला काय नाव येईल बरं?
साबास अंतकरण विशिष्ट किंवा ते विशेषण होऊन विशिष्ट जर झालं तेव्हा त्या चैतन्याला काय नाव येईल? जीव. हा? साक्षी नाव आहे. विशेषण म्हटलं ना मी. साबास अंतकरण विशिष्ट म्हणलं का नाही त्याला? विशिष्ट हा जीव पदाचा वाच्य आहे ना त्या ठिकाणी. इथं जरा थोडं विशेषण शब्द घाला बरं त्यामध्ये. विशेषण शब्द घाला तेव्हा त्या साक्षीला काय नाव येईल? जीव. साबास अंतकरण विशेषण. बघा साबास अंतकरण हे जेव्हा विशेषण असेल तेव्हा ते विशिष्ट होईल, बरोबर आहे की नाही? तेव्हा मग त्या साक्षीला काय नाव येईल त्या ठिकाणी? जीव नवीन. जीव नाव येईल, आहे का नाही? त्याला साक्षी वगैरे असं काही नाव येणार नाही. आणि ते साक्षीला मी म्हटलं ना, ते साक्षीला नाही म्हणायचं, ते फक्त चैतन्याला म्हणायचं, मग संगत लागते. साक्षीला म्हणलं का मग शब्द पुढे चुकीचा जातो ना, चैतन्याला फक्त नाव द्यायचं असं. साबास अंतकरण विशिष्ट चैतन्य तेव्हा त्याला जीव असं म्हणतात, आहे का नाही? मग साबास अंतकरण विशिष्ट चैतन्य जीव आहे आणि त्यात साबास अंतकरण एवढा भाग विशेषण आहे. त्यात साबास अंतकरण, आहे का नाही? साबास अंतकरण कधी म्हटलं जातं? ते अंतकरण आणि अंतकरणामध्ये चैतन्याचं पडलेलं असणारं प्रतिबिंब, बरोबर आहे का नाही? तेवढ्या भागाला आपण काय म्हणतो? विशेषण असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. मग त्या साबास अंतकरण एवढा भाग विशेषण आहे. विशेष जो चैतन्य भाग त्यासच साबास अंतकरण विशेषण असेल तर जीव म्हणावे. बघा, विशेष जो चैतन्य भाग, विशेष जो चैतन्य भाग आहे त्यासच साबास अंतकरण विशेषण असेल. बघा इथं जरा थोडं खाली बघा. माझं हे चालू का? सगळं थांबलंय? हालचाल होते का तुमची? चालू आहे ना? हा, चालू आहे. बघा इथं विशेष जो चैतन्य भाग आहे. आता विशेष असणारा जो चैतन्य भाग त्याच प्रतिबिंब कुठं पडलेलं आहे? त्या चैतन्याचं प्रतिबिंब कुठं पडले? अंतकरणामध्ये पडले का नाही? त्याचा अंतकरणामध्ये प्रतिबिंब पडलेला आहे, बरं का? मग तो भाग त्यासच कुठं? त्या असणारा भाग, आहे का नाही? त्या साबास अंतकरण असेल तर जीव म्हणावे. जेव्हा ते अंतकरण कसं असेल? विशेषण असेल. साबास अंतकरण विशेषण असेल तेव्हा चैतन्याला काय नाव येतं त्या ठिकाणी? चैतन्य जीव नाव येतं, आहे का नाही? त्याला नाव काय येतं? जीव नाव येतं. हा, जीव म्हणावे. आणि साबास अंतकरण उपाधी असेल, आहे का नाही? साबास अंतकरण त्या ठिकाणी उपाधी असेल तर तेच असणारे चैतन्य, आहे का नाही? आणि त्या चैतन्याला काय म्हणायचं त्या ठिकाणी? साक्षी म्हणायचं. मग पहिला चैतन्याचा जो भाग होता, बरोबर आहे का नाही? आणि त्यावेळेस ते अंतकरण काय होतं? विशेषण होतं. तेव्हा त्या चैतन्य भागाला काय नाव आलं? जीव आलं. जास्त नाही लक्षात आलं तर एवढं लक्षात आलं तरी चालेल. जेव्हा अंतकरण विशेषण होतं तेव्हा त्या चैतन्य भागाला नाव काय आलं? जीव नाव आलं. आणि जेव्हा अंतकरण उपाधी असेल तेव्हा त्या चैतन्य भागाला नाव काय आलं? साक्षी नाव आलं. मग आता तुम्हाला हे तर पक्क लक्षात आलं ना? त्या चैतन्य भागाला साक्षी कधी म्हणायचं आणि त्या चैतन्य भागाला जीव कधी म्हणायचं? सांगा बरं. त्या चैतन्य भागाला साक्षी कधी म्हणायचं आणि त्या चैतन्य भागाला जीव कधी म्हणायचं? अंतकरण काय असलं म्हणजे जीव म्हणायचं? साबास अंतकरण विशेषण असेल तर त्याला जीव म्हणायचं आणि साबास अंतकरण उपाधी असेल तर त्याला साक्षी म्हणायचं. साक्षी म्हणायचं. आता हे किती थोडक्यात व्याख्या झाली बरं? बरं, 1 तास आपला अख्खा सगळा गेला तरी चालेल, पण ह्या व्याख्या चुकता कामा नाही. एवढं फक्त लक्षात घ्यायची. याने सांगितलं ना, हे लक्षात घ्यायचं. अंतकरणाचे, हा इथं झालं बघा. तर त्या चैतन्य भागात साक्षी म्हणावे. अंतकरणाच्या ठिकाणी बघा, आता इथं खाली त्याच्या काय करतात? सरळ सरळ व्याख्या देतात. म्हणजे मग आपल्याला त्याला उपाधी का म्हटलं आणि विशेषण का म्हटलं, साक्षीला जीव का म्हटलं, आपल्या चैतन्याला जीव का म्हटलं, किंवा त्या चैतन्य भागाला साक्षी का म्हटलं, त्याचं कारण या ठिकाणी सांगतात. खाली पहा. म्हणजे याच्यात आपल्या जीवनाचा अत्यंत निगडीत असणारा संबंध आहे, हे कळेल तुम्हाला. अंतकरणाच्या ठिकाणी कर्तृत्व, भोक्तृत्व, सुख दुःख इत्यादी संसार धर्म आहेत, आहे का नाही? आता आपण अंतकरण पाहिलं का नाही? अंतकरणाच्या ठिकाणी सुख दुःख, मी करता आहे, मी भोगता आहे, मी अमुक करतो, मी तमुक करतो, हे सगळे धर्म साक्षीचे आहे का? हे सगळे धर्म
ब्रह्माचे आहे का? हे नाही. ब्रह्माचे थोडी फार हालचाल झाली का? आज आपण तुम्ही म्हणले का इकडचं ब्रह्म इकडे गेलं आणि इकडचं ब्रह्म इकडे गेलं, असं कधी झालं का? का ब्रह्म जागे वे त्याच्या ठिकाणी कर्तृत्व भक्तृत्व असं काय आहे का? नाही, आहे का नाही? नाही जावे आम्हा मारावे लागत, अखंडित आहो जैसे तैसे, आहे का नाही? आम्हाला मरण नाही, नाही मज कोणी आपुले दुसरे, कोणाचं मी काही नवे खरे, आहे का नाही? तुका म्हणे नाम रूप नाही आम्हा, वेगळा या कर्मा अकर्माशी. त्याला काही कर्म नाही, काय अकर्म नाही, काही कर्तव्य नाही, आहे का नाही? उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार म्हणजे उपाधी वेगळं असणारं तत्व आहे का नाही? त्याला काही कर्म अकर्म विकर्म काय आहे का त्याच्यामध्ये? अजिबातही नसतात. मग हे कर्म धर्म संसार सुख दुःख हे तर आपल्याला होतात की नाही? मग हे कशाचे धर्म आहे? तर हे सारे अंतःकरणाचे आहे, साक्षीचे चैतन्याचे ब्रह्माचे मात्र अजिबातही त्या ठिकाणी नाहीये. मग हे सगळे धर्म अंतःकरणाचे, अंतःकरणाच्या ठिकाणी कर्तृत्व भक्तृत्व सुख दुःख इत्यादी संसार धर्म आहेत. त्या धर्मासह वर्तमान शुद्ध जो साक्षी त्याचे ज्यावेळी अंतःकरण ज्ञान करून देते, पाहता इथं बारकाईने पहा बरं का, की त्या धर्मासह कोणत्या धर्मासह? अंतःकरणाचे असणारे धर्म आहेत. साक्षीचे आहे का? नाही. मग ह्या धर्मासह वर्तमान म्हणजे कोणता काळ आला? हा वर्तमानच म्हणजे आता चालू असणारा आत्ताचा सध्याचा काळ आहे का नाही? आणि मनुष्य म्हणतो की नाही, अहो काय सांगायचं, आमच्या जीवनामध्ये किती दुःख आले, संसार दुःखामुळं, चौकडी इंगळ, विश्रांती नाही कुठे, रात्रंदिवस तळमळ, आहे का नाही? काय सांगायचं, ह्या संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची, म्हणून तुझे आठविले पाय, आहे का नाही? असं म्हणतो की नाही आपण? म्हणून तुझं देवा पाय आठवलं, म्हणून आता ह्या सगळ्याला सोडून जायचंय, अमुक करायचंय तमुक करायचंय, असं तो म्हणतोय की नाही? असं त्या ठिकाणी म्हणत असतो. मग हे धर्म कुठं आले? अंतःकरणाचे. आणि हा धर्म काय करतो? बरोबर घेतो आपल्या. कधी घेतो? भूतकाळामध्ये घेतो का भविष्य काळामध्ये घेतो का वर्तमान काळामध्ये? नित्य उठून या खावायची चिंता, उठला का सुरुवात असते त्याची, बरोबर आहे की नाही? मग ह्या धर्मासह वर्तमान, बरोबर आहे की नाही? शुद्ध जो साक्षी आहे की नाही, त्याचे ज्यावेळी अंतःकरण ज्ञान करून देते, हे अंतःकरण काय करतं? साक्षीचं आपल्याला काय करून देत असतं? ज्ञान करून देत असतं. आणि हे ज्ञान करून देत असताना आपले धर्म पण बरोबर घेऊन जात असतो. कोणते? कर्तृत्व भक्तृत्व सुख दुःख आदी धर्म पण बरोबर घेतो. आणि साक्षीचं पण काय करतो? ज्ञान अशा प्रकारचं तो त्या ठिकाणी करून देत असतो. म्हणजे कोणाबरोबर ज्ञान करून देतो? आपल्या बरोबर पण ज्ञान करून देतो. म्हणजे आपलं पण घालतो. कोणतं? सुख दुःख आदी सारे धर्मही आपले घेतो. आणि साक्षीचं पण त्या ठिकाणी काय करत असतो? ते अंतःकरण ज्ञान करून देत असतो. कीर्तनाला उभं राहतो, ऐक नाही? आणि कीर्तनाला उभं राहिल्याच्या नंतर काय करतो? असं करू नका, तसं करू नका, हे सगळं दुःखमुळे, हे सगळं नेऊन काय करायचंय? सगळं इथंच राहणार आहे का नाही? फक्त माझ्या पाकिटाची तेवढी फक्त जबाबदारी घ्या, आहे का नाही? म्हणजे तत्वज्ञानही सांगतो आणि पाकिटाची पण ओळख करून देतो असतो, वारंवार ओळख करून देतो असतो, आहे का नाही? मग एवढं घेऊन तरी काय करायचं? मग हे तरी खायला घेतो, म्हणजे त्याची पण ओळख करून देतो असतो. म्हणजे पाकिटाची ओळख करून घेतो असतो आणि तत्वज्ञानही पण त्या ठिकाणी ओळखीत करून देत असतो. अशा प्रकारे दोन्ही धर्मसंघ घेऊन जातो, आहे का नाही? म्हणून बघा, त्या धर्मासह वर्तमान शुद्ध जो साक्षी आणि त्याचे ज्या वेळेस अंतःकरण ज्ञान करून देते, त्यावेळेस अंतःकरण विशेषण म्हणावे. बघा आता इथं सोपी व्याख्या आली का नाही? म्हणजे अंतःकरण आपल्या धर्मासह वर्तमान साक्षीचे जेव्हा किंवा साक्षीचे म्हणण्यापेक्षा चैतन्याचे ज्या वेळेस ज्ञान करून देत असते, आहे का नाही? ज्ञान करून देत असते, तेव्हा त्या अंतःकरणाला काय म्हणायचं? विशेषण असं त्या ठिकाणी म्हणायचं. ही सोपी व्याख्या झाली. आणखी तुम्हाला वरची नाही कळली तर ही घ्या, ही नाही कळली तर त्याने मागशी सांगितली होती थोडक्यात तशी घ्या. पुढे पहा, आपले आता हे डार्क अक्षर आहे ना, हे खालचे अक्षर नाही कळले ना, तर हे डार्क अक्षर आपल्याला पाठांतर करायचे असतं. आपल्या धर्मासह वर्तमान जे दुसऱ्याचे ज्ञान करून देते त्यास विशेषण म्हणतात. आणि आपण वेगळे राहून जे दुसऱ्याचे ज्ञान करून देते त्यास उपाधी म्हणतात. किती सोपं झालं बरं? आपल्या धर्मासह वर्तमान आणि दुसऱ्याचे ज्ञान करून देते. दुसऱ्याचे ज्ञान करून देते. दुसरा कोण याच्यामध्ये? आपल्या धर्मासह, आपल्या सुख दुःख धर्मासह दुसऱ्याचे साक्षीचे चैतन्याचे, चैतन्याचे, आहे का नाही?
असं म्हणायचं. नाही तर मग त्या चैतन्याला नावं द्यायच्यात ना आपल्याला, जीव, त्या चैतन्याला साक्षी, हे नाव द्यायच्यात का नाही, आहे का नाही. मग आपल्या धर्मासह आपले कोणते धर्म आहे अंतःकरणाचे? सुखदुःखाचे. कर्तृत्व, भोक्तृत्व आणि सुख. कर्तृत्व, भोक्तृत्व, सुखदुःख. सुखदुःख हे आपल्या धर्मासह दुसऱ्याचे ज्ञान करून देते, चैतन्याचे ज्ञान करून देते. असे जे अंतःकरण ज्ञान करून देते, तेव्हा ते अंतःकरण उपाधी असेल का विशेषण असेल? विशेषण. विशेषण असेल. मग त्यावेळेस त्या साक्षीला काय ना, आपलं त्या चैतन्याला काय नाव येतं? जीव. जीव असणे नाव येतं, आहे का नाही. आणि आपण वेगळे राहून आपले सुखदुःखादी धर्म वेगळे ठेवून, आहे का नाही, वेगळं. आता सुखदुःखच नाही, मग आपलं काय वर्णन करून सांगायचं का मी त्याचं ज्ञान करून देतो, मी अंतःकरण आहे, असं काही नाही. आपण स्वतः आपलं वेगळं राहतो, आहे का नाही. आणि त्याची उपाधी होत नाही का ते ज्ञान करून देण्याकरता? ज्ञानदेव म्हणे, तुका म्हणे, आहे का नाही, असे ते काय करतात. यांना हे काय करायचं, फक्त सांगायचंय फक्त, आहे का नाही. हा, हे सांगायचं असतं फक्त. पण आता मला सांगा, तुका म्हणे जर नाही तिथं नाही घातलं तर सालो मालो हायच तयार, आहे का नाही, अशी नावं घालायला सालो मालो तयारच असतात. म्हणून तुका म्हणून ते म्हणलेलं विकाला ते विका, माती नाव ठेवणे बुक्का, काहीतरी व्यवहार करून ठेवला पाहिजे, नाही तर मग घोळ होत असतं, आहे का नाही. मग हे काय फक्त त्याचे काय फक्त उपाधी होतात, म्हणजे ते साक्षी रूपाने त्या ठिकाणी शिल्लक असतात, असं एवढा अर्थ घ्यायचा. म्हणून आपण वेगळे राहून जे दुसऱ्याचे ज्ञान करून देते त्यास उपाधी म्हणतात. सोपी व्याख्या. आता खाली पहा जरा. काल 2-3 दिवस झाला हा विचार आपण करतो, एवढा फक्त विचार करू. काळा घोडा आहे या वाक्यात हे विशेष आणि काळा हे विशेषण आहे, है का नाही. काळा घोडा. आता ह्या ठिकाणी काळा काय आला आणि घोडा काय आला बरं, सांगा बरं. काळा विशेषण, घोडा हे विशेषण. काळा विशेषण आणि काळा घोडा विशेषण विशेषण. आणि काळा हे विशेषण. हा, बरोबर ना. म्हणजे हे तुम्हाला वरची व्याख्या लक्षात येईल. ठीक आहे. या वाक्यात घोडा हे विशेष आणि काळा हे विशेषण आहे. काळा रंग आपल्या आपल्या सवर्तमान घोड्याचे ज्ञान करून देतो. आता काळा आहे का नाही, हा काळा रंग कधी ज्ञान करून देतो? भूतकाळात ज्ञान करून देईल का भविष्य काळात ज्ञान करून देईल? तो कधी ज्ञान करून देईल? आपल्या रंगासहित आपली ओळख करून देतो, आहे का नाही. 100 घोडे आणि 100 घोड्यामध्ये समजा एखाद्याला म्हणलं तू निळा घोडा घेऊन ये, आहे का नाही, तू पांढरा घोडा घेऊन ये, आहे का नाही. मग तो काय करतो, सगळे घोडे पाहतो, त्याच्यात पांढरा घोडा कुठे आहे, हा एक पांढरा घोडा आहे, चला बाकीचे घोडे असेल पांढरे तर मग ज्ञान होणार नाही. पण एक पांढरा घोडा असेल तर मग तो एकच घोडा या ठिकाणी पांढरा सापडला, तो बरोबर तो पांढराच घोडा घेऊन आला. मग तो पांढराच घोडा का आणला बरं, पांढऱ्याच रंगाचा घोडा का आणला बरं? कस काय त्याला ओळख झाली? त्याने पहिल्यांदा आपली ओळख करून दिली ना. कोणी? त्या रंगाने, पांढऱ्या असणाऱ्या रंगाने काय केली, पहिली ओळख करून दिली. कोणाची ओळख करून दिली? आपली ओळख करून दिली का घोड्याची ओळख करून दिली पहिल्यांदा? आता ही शब्दाची शक्ती वगैरे आपल्याला पुढे पाहिजे, आता आधी त्याला वेळ आहे, आता सध्या लगेच नाही सांगायचं. मग पांढरा रंग होता ना, त्याने पहिले आपली ओळख करून दिली आणि मग ते 100 घोड्यामध्ये त्याला निवडलं, एका घोड्याला, बरोबर आहे का नाही. मग तो आपला पहिल्यांदा तो रंग पहिल्यांदा आपली ओळख करतो आणि नंतर दुसऱ्याची ओळख करून त्या ठिकाणी देत असतो. तसं इथं पहा, काळा रंग आपल्या सहवर्तमान घोड्याचे ज्ञान करून देतो, म्हणून काळा रंग हे घोड्याचे विशेषण आहे, आहे का नाही. आणि घोडा हे विशेष आहे व काळा घोडा हे विशिष्ट आहे. हे आपलं झालंच आता काल. आता इथं झालं बघा, आता हे विशेषणाचं झालं. आता आपल्याला काय पाहिजे ह्या ठिकाणी, विशेषण झालं. आता आपल्याला उपाधी पाहिजे. आता उपाधी म्हणजे जसं आता आपण पाहिलं का नाही, कानाचा चाफा पाहिला का नाही, जसं कर्णशुष्किले असते आणि कर्णशुष्किलीच्या आतमध्ये जे विहीर असतं किंवा त्याला पोकळी म्हणतो, आकाशाचा जो भाग असतो तो स्तोत्र असतो, त्याला आपण एक कान म्हणतो. पण हे कानाचा चाफा हा काय करतो, आपण बाजूला होतो आणि ओळख कशाची करून देतो, आता असणारं जे आकाशात विहीर पोकळी असतं त्याची त्या ठिकाणी काय करतं, ओळख करून देत असतं. पण कानाच्या चाफ्याने अशा प्रकारे तो फक्त उपाधी होऊन त्याची ओळख करून दिली, तो त्याचं विशेषण झालं का? तो त्याचं विशेषण झालं नाही. पण काळा घोडा, काळ्याने मात्र आपली ओळख पहिले करून दिली का नाही.
आणि मग नंतर गोड्याची ओळख करून दिली का नाही. तसं कानाच्या चाप्याने दिली का ओळख करून? नाही. नाही, आहे का नाही. तो काय झाला, वेगळा झाला. आपण वेगळं होऊन दुसऱ्याचं ज्ञान करून दिलं. बरोबर आहे की नाही. का इथं एवढीच ओळख पाहू आपण, म्हणजे मग थांबून घेऊ किंवा इथपर्यंत खाली पाहू डार्क अक्षरापर्यंत. कानाच्या चाफ्यात जे छिद्र असते त्या छिद्रात व्यापक आकाशाचा जेवढा भाग असतो तेवढ्याच आकाश भागास स्तोत्र म्हणतात. तेवढा भाग असतो की नाही, त्या आकाशाच्या पोकळीला विहाराला त्या भागाला स्तोत्र असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. त्याला आपण कर्ण असं म्हणतो, आहे का नाही. या ठिकाणी कानाचा चाफा आपण वेगळे राहून आपल्या छिद्रात असणाऱ्या आकाश भागाचे स्तोत्र असे ज्ञान करून देतो. म्हणून कानाचा चाफा स्तोत्राची उपाधी आहे आणि स्तोत्र उपहित आहे. आता स्तोत्र कसं झालं, उपहित झालं का नाही, आहे का नाही. स्तोत्र कसं झालं, उपहित झालं. ते जर घोड्याप्रमाणे असलं तर उपहित झालं असतं का? घोड्याप्रमाणे असलं तर उपहित झालं नसतं. पण आता कानाचा चाफा म्हणून ते स्तोत्र उपहित झालं. आता हे उपाधी कसं असतं, उपहित कसं असतं किंवा विशेषण कसं असतं याचा विचार काय करू आपण उद्या आणखीन बारकाईनं पाहण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. आता हे उपाधी झालं ना, आता हे उपहित नवीन शब्द आला का ते मग आणखीन ते जड जातं आपल्याला, आहे का नाही. थोडंच खायचं असतं. एकदम खाल्लं का मग ते असं उचलून टाकल्यासारखं होतं. एक नवीन, आता आपण सगळे नवखेच मंडळी ना, आणि नवीन शब्द आले का अशी अडचण होते. मग हे आज पाहण्यापेक्षा उपहित आपण काय करू, उद्याला पाहू. ठीक आहे. आता पोट पण दुखन त्या ठिकाणी. आणि जास्त निरस जर गाईचं दूध घेतलं तर मग ते काय होतं असतं माहिती आहे ना. म्हणून तसं पण होण्यापेक्षा आता ते आपण उद्याला पाहू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम.